विश्वमांगल्याचा स्वप्न अंतःकरणामध्ये असावं आणि जगाच्या कल्याणाकरता गीतेवर ब्रह्मानंदाची लहरी प्रकट करावी। विश्वमाऊली ज्ञानोबाराया आणि या ज्ञान मंदिरावरती कलशस्थानी आरूढ असणारे जगद्वंदनीय जगद्गुरु श्री संत देहुनिवासी तुकोबाराया ज्ञानोबा तुकोबाराया यांची वारकरी परंपरा आणि या वारकरी परंपरेमध्ये श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा उल्लेख व्हावा। शांती ब्रह्म ज्यांना म्हटलं जावं। प्रत्येक संताचं वैविध्य वेगवेगळं, गुणाचं असेल वैशिष्ट्य, स्वभावाचं असणारं वैशिष्ट्य। शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं वर्णन करावं की महाराजांनी स्वतः इतर संतांच्या स्वभावाचं वर्णन करावं असं असणारा हा अभंग। आतापर्यंत तुम्ही आम्ही अनेक अभंग ऐकले। कधी भगवंताच्या नामाचं वर्णन असणारे अभंग, भगवंताच्या गुणाचं वर्णन असणारे अभंग, कधी नामपर प्रकरणातले, कधी उपदेशपर प्रकरणातले, कधी विनंतीपर प्रकरणातले, कधी गवळणपर प्रकरणातले। पण सदर अभंगांची निर्मिती करणाऱ्या संतांच्या स्वभावाचं वर्णन करावं तर असे अभंग फार कमी ऐकिवात येतात। का? कारण वर्णन करायचं ठरलं तर कोणीही कुणाचं करून जमत। ज्या विषय संबंधानं ज्ञान आहे त्या विषय संबंधानं बोलावं। आता इथं आलेली सगळीच मंडळी, माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचतोय? महिला मंडळ, अय मावशो आवाज येतोय का? महा म्हणा, वय म्हणा, नाही म्हणा, काय तर म्हणा की येतोय ना आवाज? इकडे आवाज येतोय? आवाज येतोय ना क्लिअर? आतापर्यंत ज्या ज्या विषय संबंधानं ज्ञान यावं, म्हणजे माणसं वेगवेगळी आहेत, ऐकायला हित येणाऱ्यांचे प्रकार आहेत। मृदुंगावरती थाप पडावी आणि जो स्वर झंकार निर्माण व्हावा तो काहींच्या कानाला गोड वाटतो, काहींना मृदंग ऐकायला आवडतो। मग आता ह्यांनी 8 मात्रा वाजवल्या, 16 मात्रा आहे, 32 मात्रा, 64 मात्रा, सरपडी, भजनी, टेका, कोणती लगी कुठं, कोणता तुकडा कुठं, कोणता मुखडा कुठं, चक्रधार आहे, त्रिपल्ली चक्रधारी। आता हे सर्वसामान्य माणसाला कळेल का? पण ऐकायला आवड आहे, गोडा वाटतो की नाही, गोडवा वाटतोय म्हणून ऐकायला काही जण येतात। काहींना गायन ऐकायला आवडतं, मग मधल्या चाली काढल्यात, ठाईच्या चाली आहेत, मिश्र चाली आहेत, त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत नाही का? आसावरी राग, बागेश राग, भूपाई, यमना, तोडी, भैरवी, शिवरंजनी मधली चाल, ठाईच्या चालीतल्या मधल्या चाली, त्याच्यात अनेक। आता जिथं जिथं फडावर जावं त्या फडाच्या प्रत्येकाच्या परंपरा वेगवेगळ्या आहेत, इथं वेगवेगळ्या। हार्मोनियम वादी स्वर कुठला, समाधी कुठला, मध्यम कुठला, पंचम कुठला, निषाद कुठला, खर्ज कुठला, वर्ज कुठला, कोणतारा कोणत्या प्रहरी गावा, ओढव आहे, शाडव आहे, ओढव संपूर्ण, शाडव संपूर्ण आहे, त्याच्यामध्ये 9 प्रकार आहे। कोणतारा कोणत्या प्रहरी गावा, त्याच्यात अनेक प्रकार आहे। साऊंड सिस्टीम, गेन दिला, बेस दिला, ट्रबल दिला, इको दिला, डिले दिला, हॉलपिक दिला, रिटर्नला थोडा कमी पडाला, त्याच्यात बरेच प्रकार आहेत। इथं कीर्तनाचं व्यासपीठ आहे, कीर्तनकार सुद्धा अनेक प्रकारांनी सगळ्या प्रकारचे झाले जातात। राष्ट्रीय कीर्तनकार नाही का, शास्त्रीय, विनोदाचार्य, हास्य सम्राट, चिंतन मांडणारे अनेक आहेत, सगळेच आहेत। अगदी कीर्तन केसरींपासून सगळीच मंडळी हिथं उभं राहिल्यानंतर काही वेदांत वाचस्पती आहेत, प्रकार भरपूर आहेत, प्रत्येकाचं वैविध्य वेगवेगळे आहेत। पण एक सांगू, बोलणारा कुणी असू द्यात, परमार्थाची अनुभूती तुमची तुम्हालाच घ्यायची। हे जर कळलं ना तर परमार्थ कळणं फार सोपं आहे। ऐकायला आलात कोण्याही प्रकारानं या, इथं हौशे गौशे नवशे नाही का प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन, कोण्याही प्रकारानं यावं। विष कसंही घेतलं तरी ते परिणाम दाखवल्याशिवाय राहत नाही, तसं नामचिंतन कोण्याही प्रकारानं घ्या, ते सुखावह आहे आणि फलदायीच आहे। विठ्ठल मग ज्या विषय संबंधानं ज्ञान आहे त्याच्याबद्दल बोलावं, वर्णन करावं तर कदाचित योग्य ठरेलच। आवड आहे, आदर आहे, ठरतं योग्य। पण ज्याच्याबद्दल ज्ञान नाही त्याच्याबद्दल बोलायला जाऊ नये असं म्हणतात। मग आता नाथांना ज्ञान काही कमी का? ज्यांच्या घरी स्वतः भगवंत 36 वर्ष राबावा, धुणी भांडी खरकटी चंदन उटी स्वतःच्याच पूजेसाठी उगाळावी, एवढा नाथांचा अधिकार आहे। अशा नाथ महाराजांनी अधिकार संपन्न असावं आणि मग इतर संतांचं वर्णन करावं, त्यांच्या स्वभावाचं वर्णन करावं, तर वर्णन योग्य यथार्थच ठरणार आणि हाच प्रस्तुत अभंगाचा भावार्थ। विठ्ठल
समस्त या मंदिर कमिटीमध्ये, सप्ताह कमिटीमध्ये असणारी मंडळी, नामोल्लेख काही सगळ्यांचा ज्ञात नाही. आणि जसं या ठिकाणी असावं, आदरणीय समस्त गायनाचार्य, आदरणीय मृदंगाचार्य, समस्त वारकरी शिक्षण संस्था, या ठिकाणी उपस्थित असणारी सगळीच आदरणीय व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे कीर्तनरूपी सेवेकरता गेल्या वेळेला सुद्धा की ज्यांची साथसंगत लाभली होती, आदरणीय आडनाव माझ्या लक्षात राहत नाही, सोनटक्के महाराज ना, हां तुळजापुरामध्ये आईसाहेबांच्या दरबारामध्ये कीर्तनरूपी सेवा झाली तेव्हा आदरणीय महाराजही होते. अर्थात सगळीच महाराज मंडळी, मला नावं काही सगळ्यांचीच ज्ञात नाही आणि सगळ्यांचीच इथे नाही, पण माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं ज्येष्ठ वारकरी मंडळी, कीर्तनरूपी सेवेकरता आदरणीय आमच्या परमार्थ भगिनी भगवताचार्य आशाताई महाराज राऊत लातूर, की गेली अनेक वर्ष नाम ऐकून आहे परंतु प्रत्यक्ष काही भेट झाली नव्हती, पण आजच्या आपल्या गावामध्ये या अनुषंगानं त्यांची भेटही होते, दर्शनही होते. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारी सगळीच आदरणीय महाराज मंडळी, समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ, पंचक्रोशीतलं भजनी मंडळ, या ठिकाणची असणारी साऊंड सिस्टीम, विनेकरी आदरणीय भालदार चोपदार, या ठिकाणचे असणारी तरुण मित्रमंडळी, पंचक्रोशीतनं आलेली भाविक मंडळी, ज्यांच्या समवेत मी आले, आमचे मालक हरिभक्तीपरायण विशालजी महाराज तिकांडे, त्याचप्रमाणे कीर्तनरूपी सेवेकरता उपस्थित असणारे ज्ञात अज्ञात सगळीच मंडळी. यदा कदाचित महत्त्वाचा नामोल्लेख जर माझ्याकडनं राहून जात असेल तर कीर्तन संपेपर्यंत नक्की घेईल. विठ्ठल क्वालिटीपेक्षा क्लिअरिटीला पण जास्ती महत्व आहे. भगवंताचं नामचिंतन कानावरती पडावं, मग आता पडताच येतं तेवढ्या श्रद्धेनं अंतःकरणपूर्वक असावं. आलेला प्रत्येक व्यक्ती, अर्थात समाधी संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त कीर्तनरूपी सेवा असतील, पण तसं बघायला गेलं वर्षानुवर्ष सेवा घडताच आहेत, नामचिंतन कानावर पडतंच आहे. हे एवढं सोपं करून आपल्या हातात दिलं तरी सहसा नाही घेतायत. अवघडातल्या अवघड गोष्टी लोक म्हणतात कलियुग वाईट आहे. कलियुग अजिबात वाईट नाही आहे. कलियुग वाईट नाही आहे. पूर्वी 60-60 हजार वर्ष तपश्चर्या करून सुद्धा देव मिळत नव्हता. 60-60 हजार वर्ष. आताचे तेवढे जगतही नाहीत. 100. यंदा तर जेवढा पाऊस पडला नाही तेवढी माणसं पाण्यातच वाहून गेलेत. बरोबर ना? तुमच्याकडे पडला का? पण पाण्यात गेलेल्यांची संख्या जास्तच आहे. वय आयुष्य तेवढं मात्र राहिलेलं नाही. आता 1 तासात सुद्धा भगवंत प्राप्त होतोच नामचिंतनाच्या जोरावर. अवघड होतं ना, सोपं करून दिलंय. पूर्वी ब्रह्मराक्षस असायची की अगदी महाकाय अशी ब्रह्मराक्षस, आपल्यासारखी माणसं 10-12 माणसं चिमटे धरली तोंडात टाकली की नाश्त्यावरही संपवायची. आता ब्रह्मराक्षस बघायला मिळत. माणसात राक्षस आहे ती गोष्ट वेगळी, पण पूर्वीसारखी ब्रह्मराक्षस नाही. माणसाच्या मनापुढे कलियुग दृश्य निर्माण करतो की बाबा रे, जी माणसं वाईट पद्धतीनं जगतायत ती किती सुखी आहेत आणि तू तुझ्या नीतिमत्तेचे धडे कुठे गिरवतो. आणि असं मनाला वाटलं की सगळेच करतात, आपण केलं तर कुठं बिघडलं असं वाटलं आणि परमार्थाचा हात सुटला. लक्षात ठेवा, परमार्थाचा हात एकदा जर सुटला तर परत या जगात तुम्हाला कोणीच तारू शकत नाही. अगदी कोणीच नाही. म्हटलं ना, बोलणारा वक्त तुम्ही लाख मोठा ना, परमार्थाची अनुभूती तुमची तुम्हालाच घ्यायची. संतांनी मांडलंय नानाविध स्वरूपानं. अगदी अवघडात होतं, फार अवघड. सोपं करून हातात आणून दिलं. शतकोटी रामायणाची निर्मिती झाली. 100 कोटी श्लोकांची रचना. स्वर्गीचे देव भांडताय, पृथ्वीवरची माणसं भांडतात, पाताळातले सर्प भांडतात. तिघांचं भांडण गेलं महादेवांकडे. महादेवांकडे भांडण आलं. तिघांच्याही बाजू ऐकून घेतल्या. तिघांनीही आपापल्या बाजू मांडाव्यात की रामायणाचा अधिकार आमचा कसा, अधिकार आमचा कसा. अधिकार गाजवणारे लई आहेत, जबाबदारी घेणारे कमी आहेत. श्रेय घेण्याकरता येणारे खूप आहेत, पण त्याकरता जर जबाबदारी स्वीकारायची वेळ आली ना तर कमी पडतेत. जग बदलतंय, माणसं बदलतायत. लोक म्हणतात पूर्वीसारखा काळ राहिला नाही. काळ तोच आहे, माणसं बदललीत. काळ तोच आहे, माणसं बदलत चालली. प्रत्येक जण अधिकार गाजवण्याच्या मागे. देवांनी अधिकार गाजवावा. रामायण आमचं कसं? भगवान विष्णू प्रभू श्रीरामचंद्र अवतार देवाचा म्हणून अधिकार देव वर्गाला.
पृथ्वीवरची माणसं अधिकार गाजवतात की अधिकार फक्त आमचा? कसा? देव आसन तिकडं तुमच्या घरी. इथं कुणाच्या रूपानं आला? माणसाच्या. चॅप्टर आहेत माणसं. आमचाच अधिकार आहे. पाताळातले सर्प म्हणतात देवा अधिकार आमचा. यांचा कसा? ते म्हणले प्रभू श्री रामचंद्र समवेत 14 वर्ष सेवा करण्याकरता गेले. त्यांचे बंधू श्री लक्ष्मण, शेषनागाचा अवतार. आता शेषनागाचा अवतार म्हटल्यानंतर आमच्यातला झाला भाऊबंद. भाऊबंद की कळती नव हाय ना इकडं? ते कुठे गेले तरी हाय. अखिल बांध करणारी संघटना. ते म्हणे आमच्यातला भाऊबंद म्हणून आमचा अधिकार त्याच्यावर. आता करायचं काय? आता भगवान जेव्हा शंकर महादेवांनी वाटणी करायचं ठरवलं. सोपी नाही. 100 कोटी श्लोकांची. लक्ष देऊ नये का? 100 कोटीपैकी देवांना दिले 33 कोटी, माणसाला दिले 33 कोटी, पाताळातल्या सर्पांना दिले 33 कोटी. खाली किती उरले? भजनी मंडळ खाली उरले 1 कोटी. 1 कोटीत परत वाटणी 33 लाख 33 लाख 33 लाख. खाली उरले 1 लाख. 1 लाखात परत वाटणी पुन्हा 33,000 33,000 33,000. खाली उरले 1,000. 1,000त परत वाटणी पुन्हा 300 300 300. खाली उरले 100. हे सोपं गेलं ना? 100. 100त परत वाटणी. 100त पुन्हा 33 33 33. खाली श्लोक उरले 1 श्लोक उरला. वाटायचा कसा? अक्षर मोजले. प्रत्येकी 10 10 10 32 अक्षरांपैकी 30 वाटून दिले. आता उरले 2 अक्षर. वाटा तिघांमध्ये. येतलंय सोपं आहे. 3 अक्षर दोघांमध्ये वाटता येत. मग आता वाटणीचं फळ म्हणून भगवान शंकरांनी 2 अक्षर स्वतःकडे ठेवून घेतली. नवे कंठात धारण केली. आणि गंमत अशी झाली 100 कोटी श्लोकांचं सार त्या 2 अक्षरात गेलं. ते म्हणजे राम. राम नाम कंठात धारण करावं. ते भगवान शंकरांनी सार आलेलं आहे हातामध्ये. कंठात धारण केलेलं आहे. अखंडित जप करताय. आणि एके दिवशी पार्वती माता ऐकताय, विचारतायत नाथ देवाधिदेव महादेव आहात. देवाधिदेव महादेव आहात. मग राम नामाचं चिंतन कशा करता? का करताय? महादेवांनी वर्णन करावं. पार्वती नामाचा या महिमा फार अगाध आहे. तो असं तसं कुठेही वर्णन करून जमणार नाही. अज्ञात स्थळी जावं लागेल. हट्ट करावा जगन्मातेनं की नाही मला ऐकायचाच आहे. असा काय या नामाचा महिमा मी ऐकणारच. अज्ञात स्थळी यावं. रामनामाचा महिमा वर्णन करण्यास सुरुवात करावा. डोळे मिटले गेले. तल्लीन झालेली अवस्था. मुखारविंदातनं तत्वज्ञान मांडण्याचं कार्य सुरू आहे. मात्र इकडे पार्वती माता ऐकता 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 अगदी समाधी अवस्थेपर्यंत पोहोचल्या. योग निद्रा. आता हे तत्वज्ञान वाया जाऊ नये म्हणून भगवान विष्णू पाण्यातला मासा होऊन ते तत्वज्ञान ग्रहण करतात, ऐकतात. तेच हे मच्छिंद्रनाथ किंवा मत्स्येंद्रनाथ. आदिनाथ उमा बीज प्रकटले, मच्छिंद्रा लाधले सहज स्थिते. आदिनाथांनी सगळ्यात पहिला ज्ञानाचा बोध एका स्त्रीला केला. म्हणून बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर आता महिलांनी कीर्तन करावं का करू नये, किंवा महिलांची कीर्तन सप्ताहात असतील तर पुरुषाने कीर्तन करावं की करू नये, याचं उत्तर असं आहे. आदिनाथांनी एका पुरुषानं पहिला बोध एका स्त्रीला केलेला आहे. म्हणून प्रश्नच येत नाही. आदिनाथांकडनं उमा, मच्छिंद्रनाथांकडे ज्ञान यावं सहज लाभलंय, कानावरती पडलंय. पण मच्छिंद्रनाथांकडनं ज्ञान पुढे जात आहे. गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथांपर्यंत आलेलं हे ज्ञानाचं सार. आत्तापर्यंत वर्णन यावं गुरु शिष्याची एक परंपरा. वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात मोठा उपकार जर कुणाचा असेल तो निवृत्तीदादांचा आहे. यदा कदाचित ज्ञानोबरायांनी हात जोडून मागणं मागितलं नसतं का मला हे ज्ञान तेव्हाच प्रदान करा जेव्हा मी हे जगापुढे मांडू शकेल, जगाला प्रदान करू शकेल. यदा कदाचित एक गुरु शिष्याची परंपरा मोडून निवृत्तीरायांनी जर सांगितलं नसतं, परवानगी दिली नसती, तर कदाचित हे ज्ञान आमच्यापर्यंत आज आलंच नसतं. निवृत्तीरायांनी परवानगी द्यावी आणि ज्ञाननाथ माऊली ज्ञानोबारायांनी हे ज्ञान समाजापुढे मांडावं. प्रगट गुह्या बोले. आत्तापर्यंत अप्रगट अवस्थेमध्ये असणारं ज्ञान
माऊली ज्ञानोबराया प्रगटावस्थेमध्ये आणतात. गीतेवर ब्रह्मानंदाची लहरी प्रकट करून 9000 भावपुष्प आमच्यापर्यंत पोहोचवतात. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार 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 नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रकट केली, ब्रह्मानंद लहरी प्रकट केली, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार प्रगट केली, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, प्रगट केली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. 9000 पुष्पकमळ अर्पण करावेत. या ज्ञानाला समाजापर्यंत पोहोचवण्याकरता एका ज्ञानानं दुसरं ज्ञान प्रकट करावं. वर्णन किती यथार्थ ठरेल. माऊली ज्ञानोबरायात असं बघायला गेलं ना, सर्वसामान्यांपर्यंत हे पोहोचवत आहे हे जरा विशेषच आहे. कारण देवानं सुद्धा निवड करताना पक्षपातच केला आहे, जरासा पक्षपात केला आहे. कारण देवाला माहिती आहे असं कुणालाही सांगून जमत नाही. संतांची भूमिका ना थोडी दयाद्र आहे, म्हणून सगळ्यांनाच उपदेश करतात. इथं कुणी या कशी या, मी म्हटलं ना आवड प्रत्येकाची वेगवेगळी आहे. काय सगळ्याला चिंतनं ऐकायला आवडतात असलं काही नाही. कीर्तनं ऐकणाऱ्यांचे प्रकार आहेत म्हटलं ना. काहींना विनोदात्मक पद्धतीनं जरा जास्त रुचतं, काहींना चिंतनं ऐकायला आवडतात, काहींना भगवंताचं नित्य भजन रमावं वाटतं. संत पक्षपात करत नाही. कसंही या, कुठेही या, कसंही बसा, पण ऐका, कानावरती पडू देत. पण भगवंत ना पृथ्वीच्या पाठीवरती एक ऐकणारा अर्जुन निर्माण झाला. एक वक्ता, एक श्रोता, समोरासमोर उभेत. एक वक्ता, एक श्रोता. आणि या एक वक्ता आणि एका श्रोत्यामध्ये चाललेलं हे ज्ञानाचं जे काही भांडार आहे, पण हे तिसऱ्या माणसापर्यंत पोहोचत नाही. धृतराष्ट्र सोडता. म्हटलं ना कोणीही ऐकून जमत नाही. देवानं वर्णन करावं ना, ऐकून कोणी जमत नाही. अधिकार असावा लागतो जेव्हा भगवंताच्या मुखारविंदात नाही येत आहे. पृथ्वीच्या पाठीवरती एक ऐकणारा अर्जुन निर्माण झाला, ज्याला देव गीता सांगू शकत होते. आणि गीता सांगितल्यानंतर बोलणारे खूप आहेत, ऐकणारे कमी आहेत. बोलणारे खूप झालेत, ऐकणारे कमी आहेत. गीता सांगितली
पण अभिमन्यू रणांगणात पडला तो अर्जुनाच्या डोळ्यात पाणी आलं. ते बघून भगवान श्रीकृष्णांच्या डोळ्यात पाणी आलं. दुःख झालं म्हणून नाही, देवाला वाईट वाटलं. ज्याला मी गीता सांगितली, मोहापासनं अलिप्त होण्याचे 700 श्लोक 18 अध्याय मी ज्याला ऐकवले, त्याला सुद्धा मोह आवरता आला. मग सर्वसामान्य माणसाला एवढं चटकन कधी कळावा? देवानं हात ठेकावेत, पण संत नाही समजत ना गीतेद्वारे. कोऱ्या कागदाला ही वाचावं आणि त्यावर योग्यांना उपदेश करणाऱ्या 65 ओव्यांची निर्मिती करावी. चांगदेव 65. आत्मानुभवाचा संवाद म्हणजे श्री अमृतानुभव. नाहीच काही तर सर्वसामान्यांना समजणारा हरिपाठ. बरं, हे झालं ज्ञानोबरायांचं निव्वळ. माऊली या शब्दावरती 8-8 दिवस बोलता येईल. तिथं तुकोबरायांचा गाथा अजून बाकी आहे. तुकोबरायांचा गाथा बाकी आहे. नाथबाबा भारुडांनी सुद्धा शिकवून जातात. स्त्री संत मांदियाळी जात्यांवरच्या ओव्यांनी सुद्धा शिकवतात. एकेका संतांचं नुसतं ग्रंथ वाङ्मय जर तपासायचं झालं तर आजन्म जरी केलं कितीतरी आयुष्य कमी पडतील. मग जर त्यांचा जीवनपट उलगडायचा झाला तर नाथबाबा म्हणतात याच्यासाठी शब्द नाही,